मित्रांनो, काल एक मी व्हिडिओ टाकला होता। साताऱ्याकडून पुणेकडे जो रोड येतो, जो हा मेन हायवे आहे, त्या हायवेवर काल एक खूप मोठा रोड ॲक्सिडेंट झाला होता। एका ट्रकने जवळपास 15 ते 20 गाड्या पूर्णपणे नष्ट करून टाकून दिल्या। एवढं सगळं झालं, त्यानंतर त्याच्यामध्ये 7-8 लोक दगावली आणि बरेचशी लोक जखमी सुद्धा झाली। यानंतर आपल्या एक्सपर्ट सरकारने त्यावर मदत पण जाहीर केली, 5 लाख रुपये जखमींना किंवा जे लोक दगावले त्यांना। पण या सगळ्या याच्यामध्ये एक फॅशन झाली सरकारची। काय फॅशन झाली की जेव्हा पण ॲक्सिडेंट होतो मदत करायचं, लोकांना विषय दाबून टाकून द्यायचा। पण हे किती दिवस चालणार आहे? असं लोक मरतायत, याच्यावर सरकार पैशाची मदत करते आणि त्यांना हा विषय दाबायचा असतो, हा विषय बंद होऊन जातो। पण हे किती दिवस चालणार आहे मित्रांनो? आपण बघत आहोत अशा केसेस वारंवार घडत आहेत आणि नवले ब्रिज हा एक प्रकारचा यमराज ब्रिज बनलेला आहे आणि यावर सरकारने मदत नाही करायला पाहिजे। हा जो डेंजर झोन आहे, ज्या ठिकाणी ॲक्सिडेंटचं प्रमाण ऑलमोस्ट वीकमधून 2 ते 3 वेळा ॲक्सिडेंट होतात। कारण का त्या बोगद्यातून बाहेर पडल्यानंतर एकदम डायरेक्ट स्लोप आहे, त्या स्लोपमुळे बऱ्याच वेळा काय होतात, ड्रायव्हर लोक न्यूट्रल करतात आणि काही वेळा ब्रेक पण फेल होतो। उतारच तसा आहे, गाडी बऱ्याच वेळा कंट्रोल होणं माणसाच्या पण हातात असतं। त्यामुळं इथं काहीतरी कॉन्क्रिटीकरण करून तो स्लोप कमी करण्याचं काम सरकारने नक्कीच केलं पाहिजे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा, जेणेकरून यावर स्ट्रिक्ट ॲक्शन झाली पाहिजे। थँक्यू।